मुक्ती ही मेल्यावर मिळते असं नाही, तर ती जिवंतपणेच साध्य करता येते. ते कुठलं साधन आहे जे या मुक्तीच्या पायऱ्यांवर चढण्यासाठी मनुष्याला आवश्यक आहे? असं कुठल्या मुक्तीचं फळ आहे की जे देव आणि भक्त यांच्यातला फरक सहसा करता येत नाही? देवाचे द्वार का देवळाचे द्वार असा संभ्रम निर्माण करणारी माणसाची मान्यता काय आहे? व ह्या चारही मुक्त्या भेटून शेवटी तुकाराम महाराजांनी मुक्तीच्या मार्गाला किंवा मुक्तीला का नकार दिला? अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या विचार प्रबोध या चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जीवाच्या मुक्तीचे साधन म्हणजे योगमार्ग आणि भक्तिमार्ग. यामध्ये चालताना योगमार्गात कशा प्रकारे अडचणी येतात व जीवाची कशी अधोगती होते. आज आपण पाहणार आहोत की देवाच्या दारात क्षणभर उभा राहिल्यानंतर त्या चारही मुक्त्या कशा साध्य केल्या जातात. तर मुक्तीचा सर्वसाधारण जीवाचा अर्थ जो आपल्याला माहिती आहे तो म्हणजे की जीवात्मा स्थूल देहातून मुक्त होऊन जो त्याच्या आत्म्याचा प्रवास असतो त्या प्रवासाला त्या स्थूल देहातील पुण्यकर्मांचं प्रमाण देऊन त्याबद्दल मांडलेला विचार म्हणजे मुक्ती. जसं की त्या व्यक्तीने आयुष्यभर कोणाला दुःख दिलेलं नसेल, कोणाचा वाईट विचार केला नसेल, तर आपण त्या व्यक्तीला भाग्यवान समजून तो मुक्त झाला किंवा मुक्तीचा अधिकारी झाला असे समजतो. परंतु मुक्तीची खरी व्याख्या म्हणजे आत्मा स्थूल देहामध्ये असतानाच मुक्ती प्राप्त करू शकतो. ते म्हणजे श्वास शिल्लक आहेत आणि इच्छा संपल्या याचे नाव म्हणजे मुक्ती. पण आपला प्रवास हा शेवटच्या श्वासापर्यंत उलटा चाललेला असतो. म्हणजे देहातला श्वास संपलेला असतो व इच्छा शिल्लक असतात. मरताना जी इच्छा शेवटच्या क्षणी येते त्या प्रकारचा प्रवास म्हणजे जन्म त्या जीवाला प्राप्त होतो. मनुष्य जन्माची 3 कारणे या ठिकाणी पाहायला मिळतात: पाप पुण्य, कर्म आणि वासना. त्यातील पहिलं पाप पुण्य. पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी. दुसरे कर्म. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आणि तिसरी वासना. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. ही झाली जन्माची कारण. आता आपण पाहणार आहोत मुक्तीचे प्रकार. त्यामधील पहिली मुक्ती म्हणजे समीपता. समीपता म्हणजे भक्त भगवंताच्या समीप म्हणजे जवळ असतो, नित्य सानिध्यामध्ये असतो. ही मुक्ती उपासना अथवा पुण्याईने मिळते. ही मुक्ती परमार्थाच्या वाटचालीतील पहिली पायरी आहे. साधक तिथून माघारी येण्याची शक्यता असते, कारण पुण्याचा संचय कमी झाला किंवा शारीरिक कमजोरीमुळे उपासना घडू शकली नाही की यामधून साधक अधोगतीला लागतो. म्हणून या मुक्तीमध्ये दोष आढळतो. दुसरी आहे सलोकता. सलोकता म्हणजे भक्त आणि भगवंत यांचे नित्य सहचारण असते. इष्टदेवतेच्या लोकांमध्ये निवास करणे म्हणजेच सलोकता. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ धाम प्राप्त होते, तर रामाची उपासना करणाऱ्यांना साकेत धाम, कृष्णाच्या उपासकांना गोलोक धाम प्राप्त होते. ही मुक्ती तपामुळे मिळते. तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. परंतु तपामध्ये खूप परिश्रम घ्यावा लागतो, जसे की जपतप कर्म क्रियानेम धर्म वावगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणून या मुक्तीलाही फारसं महत्त्व नाही. तिसरी आहे स्वरूपता. या मुक्तीमध्ये भक्ताला भगवंताचे बाह्य स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच चतुर्भुज नर होऊन ठेले. म्हणजे भक्ताला देवासारखे 4 हात, शंख चक्र गदा पद्म ही बाह्य स्वरूप लक्षणे प्राप्त होतात. पण या मुक्तीमध्ये अहंकाराचा स्पर्श होऊ शकतो, म्हणून तिला फारसं महत्त्व नाही. चौथी आहे सायुज्यता. या 4 मुक्त्यांमधील सर्वोच्च कोटीची मुक्ती म्हणजे सायुज्यता, ज्यामध्ये भक्ताचे भगवंताशी पूर्ण ऐक्य झालेले असते. तो भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झालेला असतो. या मुक्तीमध्ये पुन्हा परत येण्याची प्रक्रिया ही खुंटीत होते व तो भक्त
त्या स्वरूपाला प्राप्त होऊन पूर्णपणे मुक्त होतो. ज्याप्रमाणे एखादी नदी ही वाहताना जशी वेगळी दाखवता येते व नंतर ती समुद्रामध्ये विलीन झाल्यानंतर ती समुद्रच होऊन जाते व तिचे वेगळेपण हे दाखवणे जेवढे कठीण असते तेवढेच भक्ताच्या ठिकाणी जीव शिव ऐक्य झाल्यानंतर जी अवस्था आहे तिला उपमा देता येत नाही व दोषही लागत नाही. विष्णुमय जग भक्तांचा स्वधर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. त्या स्वरूपामध्ये विलीन झाल्यानंतर हे जग विष्णुमय दिसायला लागतं. भेद आणि भ्रम हे दिसत नाहीत. ही या मुक्तीची लक्षणे आहेत. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. अशा ह्या चारही मुक्त्या भक्तिमार्गामध्ये एका नामस्मरणाने साध्य होतात. एवढंच नाही तर त्या नामाच्या जवळ कामारी म्हणून उभ्या आहेत. तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, ऐसे भौतग्रंथी बोलविले. किंवा भक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. देवाच्या दारामध्ये उभारल्यानंतर या चार मुक्त्या साध्य होतात. तर देवाचे दार आणि देवळाचे दार या ठिकाणी माऊलींच्या अभंगाचा बारकाईने विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की देवाचे द्वारी म्हणजेच देवाचं द्वार, म्हणजे देव ज्या द्वाराने येतो जातो ते द्वार. या ठिकाणी देव हा आपल्या देहामध्ये दशमद्वाराने प्रवेश करतो व श्वासरूपाने आपल्या देहामध्ये नांदतो. त्या श्वासाच्या येण्या जाण्याच्या क्रियेवर लक्ष ठेवणे, त्याच्या गतीवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच नामस्मरण करणे. त्या श्वासाच्या गतीवर नामस्मरण करणे म्हणजेच अजपा जपणे उलट प्राणांचा, तेथेही मनाचा निर्धार वासे. म्हणजेच कुठलाही सायास न करता आपोआप व सहज घडणारी क्रिया म्हणजे श्वासोच्छ्वास. आणि त्या क्रियेला नामस्मरणामध्ये परिवर्तित करणारा साधक किंवा नामधारक या चारही मुक्तीला पात्र ठरतो. कारण कलियुगामध्ये नामस्मरण हे एकच साधन सांगितलेलं आहे, ते म्हणजे आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणजे देवाला आवडणारा मार्ग म्हणजे नामस्मरण. नामस्मरणानेच देव हा आपलासा केला जातो. किंवा कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. म्हणजे मुक्तीचं साधन म्हणजे केवळ नामस्मरण आहे. पण या ठिकाणी तुकाराम महाराज सांगून गेले, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. म्हणजेच या मुक्तीपेक्षाही संतांचा संग हा तुकाराम महाराजांना प्रिय आहे. तर काय आहे हा संतांचा संग व तो कसा करायचा हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.